शेवटच्या टप्प्यासाठी 1 जूनला होणाऱ्या मतदानासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशात सिमला इथं सभा घेतली। हिमाचल प्रदेश सीमेलगतचं राज्य आहे, त्यामुळे एक मजबूत आणि शक्तिशाली सरकारचं महत्त्व इथल्या नागरिकांना माहीत आहे, असं पंतप्रधान म्हणाले। काँग्रेसच्या काळात पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू होत्या, मात्र गेल्या 10 वर्षात जगातल्या इतर देशांकडून मदत न घेता भारतानं ही लढाई लढली, असं पंतप्रधान म्हणाले। आपने कांग्रेस का दौर देखा है, जब एक कमजोर सरकार देश में हुआ करती थी। उस समय पाकिस्तान हमारे सिर पर चढ़ करके नाचता था। कांग्रेस की कमजोर सरकार दुनिया में गुहार लगाती फिरती थी। मोदी ने कहा, भारत अब दुनिया के पास भीख नहीं मांगेगा, भारत अपनी लड़ाई खुद लड़ेगा। और फिर भारत ने घर में घुस करके मारा। काँग्रेसनं सामान्य वर्गातील गरिबांना कोणतंही आरक्षण देण्याबाबत कधीही विचार केला नाही। याउलट आमच्या सरकारनं सामान्य वर्गातील गरिबांना 10% आरक्षण दिलं, त्यामुळे आज समाजातील लोकांना अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत, असं पंतप्रधान म्हणाले। सिमलानंतर ते मंडी इथं अभिनेत्री कंगना राणावत यांच्यासाठी प्रचार सभा घेतील। कंगना प्रथमच निवडणूक लढवत आहेत। हिमाचल प्रदेशानंतर पंतप्रधान पंजाबमध्ये गुरदासपूर आणि जालंधर इथं प्रचार सभा घेतील।